नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे शुक्रवार. आज आपला EVS पार्ट 1 म्हणजे सायन्सचा आज आपला ऑनलाईन तास आहे. आता या ऑनलाईन तासामध्ये गेल्या तासाला आपण काय शिकलो तर एन्व्हायरमेंट अँड अस, म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो, आपला एन्व्हायरमेंटवर कसा परिणाम होतो या संदर्भात आपण माहिती मिळवली. त्यातला पहिला मुद्दा आपण बघितला की आपला एन्व्हायरमेंटवरती कसा परिणाम होतो तो म्हणजे पॉप्युलेशन वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो, पर्यावरणाचा बॅलन्स कसा बिघडतो याच्या बाबत आपण अभ्यास केला. आता त्याच्यानंतर आपण बघितलं की पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय वाढतं तर पोल्युशन आपण दोन प्रकारचं बघितलं. एक साऊंड पोल्युशन आपण काय बघितलं नाही, पण मेन आपल्याला जे आवश्यक आहे ते आपण बघितलं एअर पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन, की लोकसंख्या वाढल्यामुळे या दोन गोष्टींमध्ये सुद्धा कशा प्रकारे वाढ होते याचा आपण अभ्यास केला. आणि त्याचबरोबर आपण शिकलो ते म्हणजे द नीड ऑफ मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स, म्हणजे एन्व्हायरमेंटल बॅलन्स टिकवण्याची गरज का आहे. आपण मला वाटतं आपण चौथ्या धड्यामध्ये शिकलो. एन्व्हायरमेंटल बॅलन्समध्ये आपण शिकलो आता गरज का आहे, हिची पर्यावरणाचे संतुलन राखण्याची गरज का आहे, जीवसृष्टी कशी नष्ट होत आहे याच्याबाबत आपण अभ्यास केलेला. तिथे एक चित्र दिसतंय बघा तुम्हाला कोपऱ्यामध्ये की इंडियन चित्ता ॲज एक्सटिंक्ट ॲनिमल, म्हणजे आता हा जो इंडियन चित्ता जो आहे हा अशा प्रकारचा प्राणी आता सापडत नाही, कारण त्याचा ऱ्हास झाला, म्हणजे त्याच्या ती जी या जैविक घटकाचा काय झालेला आहे पूर्णपणे नामशेष झालेला आहे. म्हणजे त्यांची जंगलं कमी झाली, त्यांना खायला पुरेसं न मिळाल्यामुळे असे जे जंगलात राहणारे जे प्राणी आहेत, आता ही जंगलं कमी का झाली तर लोकसंख्या वाढीमुळे त्यांना घरासाठी, कारखान्यांसाठी, रस्त्यांसाठी जंगलतोड करावी लागली. आणि मग त्यामुळे अशा प्रकारे काही पूर्णपणे जाती या काय झालेल्या आहेत नष्ट झालेल्या आहेत. आणि त्या संदर्भातच आपल्याला आता पुढे आपल्याला माहिती मिळवायची. आता आवर नीड्स अँड द एन्व्हायरमेंट. आता आपल्या मुख्य गरजा कोणत्या तर अन्न, पाणी आणि वस्त्र, या तीन गोष्टींची आपल्याला गरज आहे. जे आपल्याला जगण्यासाठी निवाऱ्यापेक्षा जास्त गरज कशाची, पहिले अन्न, पाणी आणि वस्त्र, या सर्वांची आपल्याला अतिशय गरज आहे. वेअर फूड, वॉटर अँड क्लॉथ्स आर अवर नीड फॉर ऑल पीपल. वी यूज अ लॉट्स ऑफ थिंग्स टू मीट दीज नीड्स. आता या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. याशिवाय आपण काय करतो, वी यूज मेनी मीन्स डिव्हायसेस फॉर द पर्पज ऑफ स्टडी, सपोर्ट, हॉबीज अँड एंटरटेनमेंट. म्हणजे आपल्या अनेक साधनांचा आपण वापर करतो आपल्या एंटरटेन करण्यासाठी. आपण शिकण्यासाठी कशाचा वापर करतो, या इंटरनेटचा वापर करतो आहे, मोबाईलचा वापर करतो आहे. त्याच्यानंतर स्टडी करण्यासाठी पुस्तकांची गरज आपल्याला भासते. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या हॉबीज आहेत, वेगवेगळ्या आपली क्रिकेटची आपली खेळाची आवड आहे. आता IPL चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग यासाठी या सगळ्या गरजा, म्हणजे मूळ गरजा कोणत्या तर अन्न, वस्त्र आणि पाणी. त्याशिवाय या अनेक गोष्टीसुद्धा आपल्याला आवश्यक आहेत. आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, त्यांची साठवणूक करून ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला कुठून मिळतात. आता वह्यांसाठी कागद आहे. कागद कशापासून तयार होतो तर लाकडाच्यापासून कागद तयार होतो. जंगलतोड जर केली तर वनस्पतीचं प्रमाणसुद्धा आता काय होणार आहे, कमी होणार आहे. पानांचं काय म्हणतात पेपरसुद्धा काय होणार आहेत आता कमी होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे या आपल्याला उपलब्ध पाहिजे तेव्हा आपल्याला उपलब्ध पाहिजे म्हणून आपण त्याचा काय करतो, साठा करून ठेवतो. आता या गोष्टी आपल्याला कुठून मिळतात तर पर्यावरणातून. वी ऑल दिस थिंग ऑब्टेन बाय द युझिंग मटेरियल फ्रॉम द एन्व्हायरमेंट. पर्यावरणातल्याच घटकांचा वापर करून आपण या वस्तू बनवत असतो. आपण आता टेबल बनवतो, खुर्च्या बनवतो, कपाटं बनवतो. कशापासून बनवतो तर लाकडापासून. लाकूड कोणापासून मिळतं तर वनस्पतीपासून. वेगवेगळं आता अन्न, वस्त्र तर आपण मिळवतोच आहे, बरोबर. वस्त्र पण मिळवतो, अन्न पण मिळवतो, पाणी हे पर्यावरणामधून मिळतं. पण आपल्या ज्या इतर गरजा आहेत त्यासाठी सुद्धा आपण कोणावरती डिपेंडंट असतो तर पर्यावरणावर, एन्व्हायरमेंटवर. कशावरती डिपेंड असतो आपण, एन्व्हायरमेंटवर. आणि त्यामुळे या एन्व्हायरमेंट हे जपून ठेवणं हे कोणाची गरज आहे, आपली गरज आहे. या एन्व्हायरमेंटचा नाश होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचा ऱ्हास आता दिवसेंदिवस काय होत चालले, त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. कमी होत चाललेले आहेत. मानव हा एक निसर्गाचा भाग आहे. आपण एक निसर्गाचाच एक भाग आहे. वी आर लिव्हिंग थिंग्स. जसं ॲनिमल आणि ट्रीज हे जसे एन्व्हायरमेंटचे पार्ट ऑफ अ एन्व्हायरमेंट अँड वी आर ॲनिमल.
आपण मनुष्य प्राणी आहोत, मग त्यामुळे आपण एक पर्यावरणाचाच एक भाग आहोत. याचा बिघडला तर त्याचा निसर्गाचा समतोल बिघडले की आपोआप त्याचा परिणाम कोणावरती होणार आहे? आपल्या जीवनावरती होणार आहे. त्याचा परिणाम आपोआप आपल्या जीवनावरती होणार आहे. मग आता तुम्ही जर बघत असाल की वनस्पती कमी झाल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झाले, उन्हाचं प्रमाण वाढलेल्या लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आहे. अशामुळे त्याचा परिणाम हा आपल्यावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला की आपोआप आपल्या जीवनावरती सुद्धा त्याचा परिणाम होणारच आहे. त्यामुळे आपण या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे. जे पेट्रोल म्हणजे हवेचं प्रदूषण होऊ नये, ह्याचं प्रदूषण होऊ नये, पहिल्यांदा मुख्य काय ते पॉप्युलेशन कमी होण्यासाठी मी आता बऱ्याच टी व्हीवरती वगैरे बातम्या हे बघितलं असेल, स्लोगन तुम्ही बघितले असेल, हम दो हमारे दो. म्हणजे आता लोकसंख्येचं प्रमाण कमी करायचं चाललेलं आहे. त्याच्यानं म्हणजे अशा अनेक उपाययोजना करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू वापरणे, आपल्या आवश्यक आहेत तेवढ्याच वस्तू आपण वापरायच्या. अनावश्यक वस्तूंचा म्हणजे अपव्यय करू नये. आता कागद तुम्ही लिहिता काहीतरी फेकून देता, तसं न करता त्या कागदाचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. कागदाचे बोळे आपण वर्गामध्ये टाकतो, हे किती चुकीचं आहे, कारण हा कागद नंतर काय हळूहळू आपल्याला मिळेल असा होणार आहे. जर वनस्पती कमी झाल्या तर आपल्याला कागदसुद्धा मिळणं मुश्किल होणार आहे आणि मग त्याचा तुटवडा, त्यांचा टंचाई आपल्याला भासणार आहे. आता आपण बघा पेट्रोलची टंचाई वगैरे, त्याचे भाव वाढत जातात. अशा टंचाई निर्माण झाली की आपोआपच त्याचे भाव वाढत जातात आणि मग आपल्याला ते मिळेल असं होतं. त्यामुळे आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा वापर करणं गरजेचं आहे. जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करणं गरजेचं आहे. प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत, आता तुम्ही बघितलं की प्लॅस्टिकच्या बॉटल्सवरती प्रक्रिया करून वेगवेगळे बॉटल्स तयार केल्या जातात आता. त्यामुळे शक्य तितके दिवस आपण आहे ते साहित्य जास्तीत जास्त दिवस वापरता आलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही लहान आहात, तुम्ही आता एवढं काय, पण तुम्ही आता वह्या व्यवस्थित वापरणे, आपल्याला जे मिळालेलं पेन आहे, आपल्याला जे पेन्सिल आहे त्याचा योग्य प्रकारे वापर करायला तुम्ही शिका. आणि हे केवळ आपणच नाही तर आपल्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे. केवळ आपण नाही तर आपल्या सगळ्यांनीच आपण हा निर्धार केला पाहिजे की आपण आपल्या कुठल्या कृतीमुळे प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रदूषण झालं की तुम्हाला ऑक्सिजन मिळणं मुश्किल होईल आणि अशामुळे आपण कमीत गाड्या रस्त्यावरती धावतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. एका गाडीमधून काही बघा, एका गाडीमधून एकच व्यक्ती झाली की त्याच्याशी त्यांनी 4 व्यक्ती हे करून पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त उपयोग करा. सेपरेट गाडी नेण्यापेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करा. म्हणजे अशा प्रकारे कमी प्रदूषण होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण बाग बगीच्यामध्ये, डोंगरावरती किंवा इथे कुठे झाडांचं रक्षण करणं, झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम दरवर्षी राबवला जात आहे की ज्याचा परिणाम मानवाच्या जीवनावरती मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आता हे किती साठा असावा हे आपण ठरवलं पाहिजे. आता आपल्याकडे किती साठा असावा याची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक प्रयत्न, द ग्लोबल एफर्ट टू प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. जागतिक पातळीवरती सुद्धा या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी, पर्यावरणाची संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना राबवली जात आहे. हवा, पाणी, जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी देशातले सर्व लोक काय करतात, नवीन कायदे अंमलात आणले जात आहेत. आता वृक्षतोड करू नये वगैरे अशा अनेक उपाययोजना, कायदे तयार करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. एफर्ट्स टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तुम्ही शिकला की एखाद्या ठिकाणी असलेली जीवसृष्टी म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्या सगळ्या घटकांना काय म्हटलं तर त्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी. एफर्ट ऑफ मेंटेन बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं तर आता तिथे त्यांनी उपाय योजले की बायोडायव्हर्सिटी पार्क, an area which is reserved for the purpose of protecting and conserving the biodiversity of a region is called a biodiversity park. म्हणजे ज्या जागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी चं रक्षण करण्यासाठी आणि ती त्याचं वाढवण्यासाठी, संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही ठराविक क्षेत्र ही राखून ठेवलेली असतात. त्या राखून ठेवलेल्या क्षेत्राला काय म्हटलं जातं, बायोडायव्हर्सिटी पार्क. जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातात. त्या या एरियाला म्हणजे आता असे पूर्वी तर जंगलामध्ये बरेच असे जंगलं असायची, प्राणी असायचे, सगळे असायचे. पण आता जंगलाचा ऱ्हास झाल्यामुळे अशा म्हणजे आता आर्टिफिशियली बायोडायव्हर्सिटी पार्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आणि इन टू दीज पार्क बायोडायव्हर्सिटी इन बोथ प्रिझर्व अँड स्टडीड पीपल विजिटिंग सच अ पार्क एन्जॉईंग बीइंग क्लोज टू द नेचर. दिस लीड टू मोर कन्सर्न ऑफ नेचर. म्हणजे अशा प्रकारे या उद्यानाला म्हणजे बायोडायव्हर्सिटी असलेल्या पार्कला आपण एखाद्या गार्डनमध्ये, आता तुम्ही म्हटलं असेल की ॲक्वेरियम पार्क असं किंवा राणीचा बाग, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणून ठेवले जातात आणि मग त्याचा लोकांना लोक त्यांना म्हणजे बघायला जातात, त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा लोक त्या ठिकाणी जातात. त्यामुळे निसर्गाविषयी म्हणजे त्यांच्यामध्ये या प्राण्यांविषयी किंवा निसर्गाविषयी एक आस्था की बघा इथे आल्यानंतर आपल्याला किती छान वाटते. ही जी आस्था आहे, हे जे मनामध्ये जो बदल आहे की आपणही पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे, या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये आस्था निर्माण करण्याचं काम हे बायोडायव्हर्सिटी पार्क्स करत असतात. दिस लीड टू मोर कन्सर्न फॉर नेचर. म्हणजे कन्सर्न म्हणजे काय म्हणतात ते, आस्था, निसर्गाची काळजी घेण्यासाठी माणूस त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करतो, शिकतो. त्याच्यानंतर नॅशनल पार्क, तुम्ही आता वेळेला बोरिवलीला नॅशनल पार्क आहे, संजय गांधी उद्यान आहे, की एखादा एरिया आहे हा इम्पॉर्टंट अँड प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ आर रिझर्व फॉर देम. फॉर एक्झाम्पल द काझीरंगा नॅशनल पार्क, द ताडोबा नॅशनल पार्क. काझीरंगा या ठिकाणी, ताडोबा या ठिकाणी वाघांचा प्रकल्प आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की वाघ तुम्ही टी व्हीवरती सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा इंटरनेटसाठी सुद्धा काझीरंगा नॅशनल पार्क तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे दिसणार आहे. की ज्या ठिकाणी आपण गाडीमधून फिरत असतो आणि ॲनिमल्स बाहेरून फिरत असतात, अशा ठिकाणी की त्यांचं मोकळं रान आहे, त्या म्हणजे वाघ आहे, सिंह आहेत, ते अशा मोठ्या वाईल्ड लाईफ जे आहे, जे जंगली प्राणी आहेत, त्या पाळीव प्राणी जंगली प्राणी आहेत, त्यांच्यासाठी काय केलं, मोठी काही महत्त्वाची क्षेत्र की राखून ठेवली जातात की त्यांच्या वाढीसाठी. आता म्हणजे येऊरच्या ठिकाणी म्हणजे असलेले म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाघोबा वगैरे ठेवलेले नाही, त्यांचंच आहे तिथे. आपण फक्त म्हणजे मोठा एरिया म्हणजे अगदी थोडं तुम्ही इंटरनेटवरती चेक करा, मोठ्या एरियामध्ये या व्याघ्र प्रकल्प वगैरे या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यांच्या सेंच्युरीज म्हणजे काय, तर अभयारण्य. The certain forest areas are reserved for the protection and conservation of a particular animal or plant. Such a reserved area is called as a sanctuary. म्हणजे ठराविक प्रकारचे प्राणी, ठराविक प्रकारचे वनस्पती यांच्यासाठी हे वनक्षेत्र राखीव ठेवलं जातं. म्हणजे राखीव म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची बिल्डिंग बांधण्यामध्ये, कुठल्याही प्रकारची रस्ते बांधण्यामध्ये त्या ठिकाणी त्याला काय केलं जातं, नकार दिला जातो. म्हणजे अशा प्रकारे त्याला काय म्हटलं तर सेंच्युरीज, त्या जागेला काय म्हटलं तर सेंच्युरी. राधानगरी सेंच्युरी फॉर बेसन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बेसन काय म्हणतो त्याला, बिसन्स. आता मला आठवत नाही पटकन त्याला काय म्हणतात मराठीमध्ये ते मला आत्ता आठवत नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी. आता तुम्ही बघितलं की साऊथला म्हणजे बँगलोरच्या ठिकाणी, बँगलोरच्या कर्नाटकामध्ये हत्तींसाठी काय केलेलं आहे, जागा हत्तीसाठी वनक्षेत्र राखीव ठेवलेलं आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हत्ती सापडतात. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट ॲनिमलसाठी किंवा विशिष्ट वनस्पतीसाठी काय केलं जातं, ते राखून ठेवलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंच्युरीज. आता तुम्ही जर बघितलं असेल की आता आपण साताऱ्याकडचे लोक असेल त्यांना माहिती असेल कासचं पठार. त्या पठारावरती बघा त्या काळामध्ये सप्टेंबरपासूनच्या काळामध्ये छोटी गवत फुलांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. की ते कशासाठी, तर गवत फुलांसाठी ते पठार काय केलेलं आहे, राखीव ठेवलेलं आहे. हे पण एक प्रकारचे काय आहे, सेंच्युरी आहे. त्याच्यात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये चांद नदीवरती ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाले. काय तयार झालेले आहे, मायणी नावाचा तलाव आहे. उत्तर आशियातल्या सायबेरिया प्रदेशातून या तलावामध्ये कोण येतात, फ्लेमिंगो पक्षी, या सायबेरियामधून फ्लेमिंगो पक्षी या ठराविक कालावधीमध्ये त्या ठिकाणी येतात. दे बिल्ड नेक्स्ट अँड ले एग्स. Once the baby birds grow big enough, they return with them to Siberia. म्हणजे ते या ठिकाणी येऊन काय करतात, तर या तलावा क्षेत्रामध्ये ते आपली अंडी घालतात
अंडी घातल्यानंतर त्याच्यापासून पिल्लं होतात, ती पिल्लं मोठी झाली, उडण्याजोगी मोठी झाली की ती कुठे निघून जातात, आपल्या सायबेरियाला ते निघून जातात. फ्लेमिंग नावाचा गुलाबी रंगाचा असा तो पक्षी असतो. तुम्ही जर नेटवरती चेक करा फ्लेमिंगो, तुम्हाला त्याचं सगळं तुम्हाला चित्र, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आपल्या इथे पुस्तकामध्ये पण फ्लेमिंगोचे चित्र दाखवलेलं आहे. इन द रिसेंट पास्ट, ॲज द water level in dam had fallen, the flamingo had stopped coming. However, the lake has now been declared a sanctuary of birds. पण आता काय झालेलं आहे, या तलावातलं पाणी कमी झालं, मायणी तलावातलं पाणी कमी झाल्यामुळे हे फ्लेमिंगो पक्षी आता येण्याचं काय झालेलं प्रमाण कमी झालेलं आहे, येईनासे झाले. आणि मग लोकांनी मागणी करून या पक्ष्याचं अभयारण्य म्हणून ते काय केलं, घोषित केलं. मग त्या ठिकाणी आता तलावामध्ये पाणी सोडून त्या ठिकाणी पक्षी म्हणजे फ्लेमिंगो नावाचे पक्षी पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. दिस इज अ मालढोक, ग्रीन इंडियन बस्टर्ड. मालढोक नावाचा एक पक्षी आहे, त्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड. सेंचुरी इन नान्नज in Solapur district. These huge weight birds are famous for their graceful gait. These birds live in a open grassland. They feed on insect. सोलापूर जिल्ह्यातल्या नान्नज येथे मालढोक पक्ष्यांचं अभयारण्य आहे. ते मोठ्या आणि वजनदार असा मोठा डौलाने चालणारा पक्षी आहे. त्याची जी चाल आहे ती अतिशय मस्त डौलदार असते. या पक्ष्यांसाठी सोलापूरमध्ये काय केलेले, त्या ठिकाणी ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ते पक्षी येतात. आणि हे काय करतात तर माळरानावरती, ओपन माळरानावरती ते राहतात. आणि मग त्या माळरानावरती येणारे जे कीटक आहे ते कीटक खाऊन ते आपली उपजीविका करत असतात. आणि मग लोकांनी तिथे हे पक्षी प्राणी तिथे मालढोक मोठ्या प्रमाणात सापडतो. मग त्याच्या मांसासाठी अंड्यासाठी याची शिकार केली गेली. त्याची आता संख्या काय झालेली आहे, आता घटत चाललेली आहे. आणि त्यामुळे नान्नजचं एक क्षेत्रसुद्धा मालढोक प्राण्यासाठी अभयारण्य म्हणून रक्षित केलं आहे. याच मालरामध्ये हरणे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. म्हणजे आता हे प्रतिबंधित क्षेत्र केल्यानंतर त्या ठिकाणचे पक्षी, त्या ठिकाणचे प्राणी कुणीही मारू शकत नाही. आणि त्यामुळे यांना ही जैवविविधता राखून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे बायोडायव्हर्सिटी पार्क, त्याच्यानंतर नॅशनल पार्क, सेंच्युरीज अशा तयार केलेल्या आहेत की ज्यामुळे या प्राण्यांचं, या सजीवांचं, ॲनिमल्सचं काय होणार आहे, रक्षण होणार आहे. अशा पद्धतीने या सेंच्युरीजमध्ये या प्राण्यांचं रक्षण केलं जातं. त्याच्यानंतर आहे अबाउट 50 किलोमीटर फ्रॉम पुणे, ऑन द पुणे अहमदनगर हायवे, द विलेज ऑफ मोराची चिंचोली इज अ फेमस फॉर इट पिकॉक पॉप्युलेशन. म्हणजे मोराची चिंचोली नावाचं एक गाव आहे, ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मोर मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात. तर मोरांची संख्या तिथे काय आहे, मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळे मोराची चिंचोली या नावाने ते प्रसिद्ध आहे ते गाव. द ओल्ड वेल लुक आफ्टर टर्मिनाइन ट्रीज have create a favorable environment for the birds. आणि मग त्यामुळे चिंचेची अतिशय खूप झाडे, म्हणजे कोणती झाडे तिथे, टर्मिनाइन ट्रीज म्हणजे चिंचेची मोठ्या प्रमाणात झाडे की ज्यामुळे त्या झाडाची निगा राखल्यामुळे हे पर्यावरण, इथलं जो परिसर आहे ह्या पक्ष्यांना त्या अनुकूल असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मोर मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात. त्याच्यानंतर देवराई इज अ वन ऑफ ऑल लिव्हिंग सेंच्युरीज. जे सगळ्या सजीवांसाठी एक महत्त्वाचं वरदान आहे ते म्हणजे देवराई. इंडियन कल्चर गिव्स इम्पॉर्टंट टू द प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट. द देवराई इज अन एक्झाम्पल. पीपल बिलीव दॅट अ देवराई इज अ रिअली अ जंगल रिझर्व फॉर गॉड. नो ट्रीज और प्लांट्स इन अ देवराई इज एव्हर कट. दॅट इज वाय ऑल ट्रीज इन द देवराई आर सेफ इवन टुडे. आता एक नवीन प्रकल्प आहे तो म्हणजे देवराई. आता देवराई प्रकल्प म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती की ज्या ठिकाणी आता तुम्ही लिफ्टमधून वगैरे प्रवास कधी केलेला आहे किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये कचरा असेल तर तो कचरा तिथे लोक कचरा टाकतात. तो कचरा टाकू नये म्हणून तिथं काय केलं जातं बघा, एक देवाची मूर्ती ठेवली जाते. देवाची मूर्ती ठेवली की त्या ठिकाणी लोक कचरा टाकत नाहीत की त्यांना देवा मला पाप लागेल म्हणून तिथे कचरा टाकत नाही. लिफ्टमध्ये सुद्धा काय केलं असं
देवाची मूर्ती वगैरे लावलेली असते, देवाचा फोटो वगैरे लावलेला असतो, की जिथे आपण घाण करत नाही. म्हणजे देवावरती भारतीय संस्कृतीतल्या लोकांचा फार विश्वास आहे. विश्वास आहे. त्यामुळे मग काय केलं जातं की त्यांनी देवराई असं एक जंगलाला त्यांनी काय नाव दिलं, देवराई, की हे कोणासाठी आहे तर त्या भागात अशी म्हणजे हे जे देवराई आहे हे देवासाठी राखून ठेवलेलं आहे. कोणासाठी राखून ठेवले, देवासाठी आहे. आणि म्हणजे देवासाठी राखून ठेवले, मग त्या ठिकाणच्या झाडाची तोड लोक आजूबाजूच्या गावातली लोक करत नाहीत. आणि त्यामुळे त्या ठिकाणची मोठ्या मोठ्या प्रकारची झाडं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आणि त्यामुळे देवराईतली झाडं ही आता काय सेफ इवन टुडे, म्हणजे आजही आपल्याला या देवराईमधली झाडं काय जातात टिकून राहिलेली दिसून येतात. कारण तिथं देवाचं अस्तित्व आहे, हे देवाचं रान आहे. त्यामुळे या ठिकाणी झाडतोड करायची नाही असा विचार लोकांच्या मनात घातल्यामुळे त्या ठिकाणी आता वृक्षतोड होत नाही. मग अशा प्रकारची देवराई त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारची झाडं त्या ठिकाणी टिकून राहिलेली आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक ठिकाणी अशा देवराई निर्माण केलेल्या आहेत. इन मध्य प्रदेश दे आर नोन ॲज अ मध्यप्रदेशमध्ये शरणवन म्हणून त्या नावाने ओळखलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हटलं जातं, देवराई म्हटलं जातं. मध्य प्रदेशामध्ये त्या अशा जंगलाला काय म्हटलं जातं, शरणवन असं म्हटलं जातं. देवराई गिव्ह शेल्टर नॉट ओनली फॉर द प्लांट्स बट ऑल्सो द ॲनिमल दॅट लिव्ह देअर. ते केवळ वनस्पतीच तिथे मोठ्या प्रमाणात येतात, म्हणजे वनस्पतीवरती जगणारे अनेक प्राणी त्या जंगलामध्ये आपल्याला आढळून येतात. हेन्स देवराई कॅन बी कॉल्ड द सेंच्युरी ऑफ एन्शंट टाइम्स. म्हणजे प्राचीन काळामधल्या अभयारण्य, म्हणजे आता त्याला आपण देवराई नावच पुढे पडत गेलेलं आहे, पण ते देवराई पूर्वीच्या लोकांनी ठेवलेलं आहे. आता म्हणजे या काय आहे तर जुन्या प्रकारची अभयारण्यच या ठिकाणी आहेत. समजलेलं सर्वांना. म्हणजे पॉल्युशन, पॉप्युलेशन आणि बायोडायव्हर्सिटी टिकवण्यासाठी कोणकोणते सरकारकडून प्रयत्न किंवा कोणकोणते प्रयत्न केले जातात याविषयी माहिती आपण आजच्या या पाठामध्ये शिकलेलो आहोत. मला वाटतं आय होप तुम्हाला हा धडा समजलेला असेल. गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला त्याचे म्हणजे मागचे जे चुकलेले तुमचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तो अभ्यास, तो घटक, तो धडा तुम्हाला समजावून घेता येईल. हे झाल्यानंतर तुमच्याकडे मला वाटतं आता सगळ्यांकडे पुस्तकं आलेली आहेत. मराठी आणि इंग्लिश हे पुस्तकातला धडा फक्त वाचायचा आहे. धडा फक्त वाचायचा आहे. आजचा अभ्यास काय आहे तर हा पाठ वाचायचा आहे आणि त्यातले आता मागे तुम्ही पहिल्या धड्यातले शिकले, आता पुढच्या आपण आज जेवढा धडा शिकलो त्याच्यातले कठीण शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत. मराठी आणि ते शिवाय पाठही करायचे आहेत. म्हणजे एक शब्द एका वेळा नाही लिहायचा, तो 5 वेळा तो शब्द लिहून तो पाठ करून त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पुढच्या तासाला आपण याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. जसे आपले 5 धडे आज आपण शिकून पूर्ण केलेले आहेत आणि तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा बाळगते. धन्यवाद बाळांनो.